आज सूर्य थोडा निस्तेज होता. दाटून आलेले ढग सूर्याला गारवा देत होते. कदाचित उष्णतेने सूर्यही बेजार झाला असावा, म्हणून तो ढगाच्या कुशीत लपत होता. प्रत्येक तप्त हृदयाला प्रेमाचा शिडकावा व्हावासा वाटतो. साक्षीलाही या प्रेमाच्या वर्षावर भिजवायचे होते. थोडीफार ती भिजली, पण कुठेतरी वर्षाव कमी पडला. ते थेंब आता तिच्या डोळ्यातल्या अश्रूंच्या रूपाने उघळतात. आज लग्नाचा वाढदिवस. 5 वर्ष झाली तिच्या लग्नाला. या दिवशी ती आनंदीही असते आणि दुःखीही. आनंद याचा की ती सागरबरोबर आहे आणि दुःख आईवडिलांना सोडावे लागले म्हणून. लग्नानंतर प्रत्येक मुलगी आईबाबांचे घर सोडतेच, पण तिला तर नातंच तोडावे लागले होते. 5 वर्षात तिने आईवडिलांचे तोंडही बघितलेले नाही. लग्नाच्या वाढदिवसाला ती ऑफिसमधून रजा घ्यायची. खरं तर सागर तिच्या प्रेमात वेडा झाला होता. पण आजच्या दिवशी तिचे त्याच्याविषयीचे वेडेप्रेम उफाळून यायचे. इतकी वर्ष झाली, पण वाटायचे जणू कालच घडलेली घटना आहे. तिचे पेपर्स सुरू होते. पेपरला जाताना पहिल्याच दिवशी तिला जाणवले की 2 तरुण मुले तिच्या पाठी आहेत, पाठलाग करतायत. ती स्कूटीवरूनच कॉलेजला जायची. वाटेत एका ठिकाणी जरा निर्जन जागा होती. तिथून जाताना तिला भीती वाटे. पण घरी सांगायची सोय नव्हती. तेवढ्याच कारणावरून तिचे शिक्षण बंद केले असते त्यांनी. जीव मुठीत धरून ती जायची. पण आज मात्र ती घाबरली. पेपरचे टेन्शन आणि त्यात ही 2 उन्हाळ मुले. तेवढ्यात तिला एक गॅरेज दिसली. तिने पटकन स्कूटी थांबवली. "काय प्रॉब्लेम आहे मॅडम?" एका सावळ्याशा युवकाने प्रश्न केला. "जरा बघा बरं, चालवताना अडखळते सारखी." "काय झाले कुणास ठाऊक?" प्रश्न विचारणाऱ्याकडे तिचे लक्षही नव्हते. ती मुले अजून मागे आहेत का तेवढीच ती बघत होती. स्कूटरवरून पाठलाग करणारी ती मुले तिथे जवळच थांबली होती. "मॅडम, स्कूटीत काही दोष नाही." स्कूटी चेक करून तो तरुण म्हणाला. "नीट बघा, चाकात काही दोष असेल." ती वेळकाढूपणा करत होती. ती 2 मुले जाण्याची वाट बघत होती. तिच्याकडे एकदा नीट बघून तो सावळा तरुण म्हणाला, "चाकेही व्यवस्थित आहेत. तुम्ही वाद का घालताय? नीट चेक करा ना. माझी परीक्षा आहे. वाटेत गाडी बंद पडली तर?" ती जरा चिडून बोलली. एव्हाना ती 2 मुले निघून गेली होती. तिने सुटकेचा निश्वास सोडला. चेहऱ्यावर ताण कमी झाला. "किती पैसे द्यायचे?" "काहीच नाही, पैसे नाही द्यायचे." तो तरुण पुन्हा तिच्याकडे बघत म्हणाला. "ठीक आहे." घाईघाईने साक्षीने स्कूटी सुरू केली. त्या निर्जन स्थळी ती पोचली आणि अवचित ती दोन्ही पोरे स्कूटर समवेत तिच्यासमोर आली. घाबरून साक्षीच्या घशातून शब्द निघेना. ती घामाघूम झाली. त्या पोरांनी आता साक्षीच्या समोरच स्कूटर थांबवली. "मॅडम, तुमची पर्स तुम्ही विसरला होता." अचानक आलेल्या त्या दमदार आवाजातल्या हाकेने साक्षी दचकली. तशी ती मुलेही दचकली. आवाजाचा मालकही चांगला मजबूत होता. त्याला बघताच त्या पोरांनी पोबारा केला. ती मुले पळाली आणि भक्कम सोबत आहे म्हटल्यावर साक्षीही सावरली. कशीबशी म्हणाली, "पण मी पर्स काढलीच नव्हती. तुम्ही पैसे घेतले नाहीत ना?" "होय, मी खोटे बोललो. ती मुले तुमच्या मागावर आहेत हे माझ्या लक्षात आले होते. म्हणूनच मी इथवर आलो." "धन्यवाद, तुम्ही वाचवलेत मला. आता गप्पा नंतर. आधी लवकर चला, नाहीतर पेपरला उशीर होईल." "तुम्हाला कसं कळलं माझा पेपर आहे ते?" "नंतर सगळे सांगतो. चला लवकर." त्याने आपली स्कूटर सुरू केली. कॉलेजपर्यंत तो तिला सोडवायला आला. परीक्षा संपेपर्यंत तो तरुण रोज तिला त्याच्या गॅरेजपासून तिच्या कॉलेजपर्यंत सोडून यायचा. तिने काही म्हटलं नव्हतं, तोही काही बोलला नव्हता. पण जे काही होते ते न बोलता दोघांना समजत होते. परीक्षेच्या धामधुमीत तिला इतर कुठे बघायला वेळही नव्हता. तिची परीक्षा संपली तसा वडिलांनी घरात फर्मान काढलं की यापुढे साक्षीचे शिक्षण बंद, आता हिचे लग्न करायचे. साक्षीने शेवटचा पेपर दिला त्याच संध्याकाळी ती त्या गॅरेजमध्ये पोहोचली. तोही बहुधा तिचीच वाट बघत होता. "धन्यवाद." त्याच्याजवळ जाऊन ती म्हणाली. "तुम्ही कुणाला धन्यवाद देताय?" त्याने हसून प्रश्न केला. "तुम्हाला." कपाळावर आट्या घालत तिने म्हटले. "धन्यवाद असे दिले जात नाहीत. तुम्ही माझे नावही घेतले नाही." हसत हसत त्याने म्हटले. त्याचे हसणे खरोखरच मनमोहक होते. "ओ सॉरी." ओशाळून साक्षीने म्हटले. "तुमचे नाव काय आहे?" "सागर." "बरं तर सागर, आता सांगा धन्यवाद कसे देतात?" साक्षी थोडी सावरून म्हणाली. "जवळच एक कॅफे आहे, तिथे कॉफी पिऊयात." "गॅरेजच्या बाहेर येत." त्याने म्हटले. साक्षी त्याच्याबरोबर चालू लागली. कॉफी घेताना प्रथमच तिने लक्षपूर्वक त्याच्याकडे बघितले. सावळा पण अत्यंत देखणा रुबाबदार होता तो. स्वतःचे गॅरेज होते, जे त्याने स्वबळावर उभे केले होते. तिथेच असलेले त्याचे घर अगदीच साधारण होते. घरी फक्त म्हातारी आई होती. साक्षी श्रीमंत घरातली होती. तिला 2 धाकट्या बहिणीही होत्या. पुढे अभ्यास नाही म्हटल्यावर साक्षी रोजच दुपारी सागरच्या गॅरेजमध्ये वेळ घालवू लागली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडली. लग्न करून एकत्र संसार करण्याची स्वप्न बघितली गेली. तेवढ्यात बाबांनी तिच्यासाठी एक स्थळ आणले.
साक्षी घाबरली. तिने घरी सागरबद्दल सांगितले. वडील बिथरलेच. कसा मुलगा निवडला आहेस तू? रंग, रूप नाही, शिक्षण नाही, पैसा नाही. आई लोकांकडे भांडी घासते. खरं तर किती दळिद्री. काय बघितलेस तू? बाबा, तो स्वभावाने खूप चांगला आहे, मान खाली घालून साक्षीने सांगितली. स्वभावाचे काय लोणचे घालायचे? त्याच्या घरात तू एक दिवस राहू शकणार नाहीस. बाबांचा राग शांत होत नव्हता. बाबा, मी राहू शकेन, मी राहीन. हळू आवाजात पण ठामपणे साक्षी बोलली. हे सगळे सिनेमा नाटकातले संवाद आहेत. मला नको ऐकूस. जग बघितले मी. पैसा नसला की 2 दिवसात प्रेमाचे 12 वाजतात. नाही बाबा, असे होणार नाही. मला खात्री आहे, साक्षीने नम्रपणे सांगितले. आईने कसेबसे बाबांना शांत केले. मग ते तिला समजावण्याच्या सुरात म्हणाले, हे बघ साक्षी, संसार असा होत. आता तुला वाटते तू सर्व करू शकशील, पण ते इतके सोपे नसते. अगं, तुझे महागडे ड्रेस, तुझ्या साजूक तुपातले खाण्याच्या सवयी, हे सगळे त्याला पेलणार नाही. अगं, तो गरीब आहे. श्रीमंत असता तरी हो म्हटलं असतं. शिकलेला असता तरी हो म्हटलं असतं. पण असे उघड्या डोळ्यांनी तुला दुःखाच्या खाईत कसा लोटू मी? तुझ्याहून धाकट्या दोघी बहिणींची लग्ने करायची आहेत. समाजातले लोक काय म्हणतील? बाबांचे म्हणणे बाप म्हणून बरोबर होते, पण साक्षी आणि सागरचे प्रेम त्यांच्यापेक्षा वरच्या पातळीवर होते. घरून लग्नाला परवानगी मिळणार नाही हे तर पक्केच होते. पळून जाऊनच लग्न करावे लागेल. कपडे, दागिने, सामान-सुमान यात साक्षीला फारसा इंटरेस्ट नव्हता. तिला फक्त प्रेम हवे होते आणि सागर ते तिला भरभरून देत होता. पावसाचे थेंब पडू लागले होते. साक्षीने दोन्ही हात पसरून उघड्या तळहातावर थेंब पडू दिले. तेवढ्यात पाठीमागून आलेल्या 2 हातांनी तिच्या मुठी मिटून टाकल्या. ते थेंब आता तिच्या मुठीत बंदिस्त झाले होते. सागर, कधी आलास? त्याच्याकडे वळून तिने विचारले. तिला बाहुपशात घेत त्याने म्हटले, मी तर सकाळपासून इथेच आहे. चल, खोटे बोलतोस. त्याच्या छातीवर डोके उचलत तिने म्हटले, तुझ्या हृदयाला विचार ना, मी कशाला खोटे बोलू? साक्षी सागरचा संसार सुखात चालला होता. सागर तिला काही कमी पडू देत नव्हता. त्या घरात भौतिक समृद्धी नव्हती, पण मनाची श्रीमंती होती. नात्यातला गोडवा, आदर आणि परस्परांवरील अपार विश्वास होता. एकदा साक्षी बँकेतून घरी परतत असताना तिला तिची धाकटी बहीण चित्रा दिसली. चित्राच्या गळ्यात मंगळसूत्र होते, भांगात कुंकू होते. तिने हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिने वळून बघितले. ताई, तिने साक्षीला मिठीत मारली. कशी आहेस चित्रा? साक्षीला एकदम भरून आले. तू कशी आहेस ताई? किती वर्षांनी बघते तुला. घरी सगळे बरे आहेत ना? थोड्याशा संकोचाने साक्षीने विचारले. थांब, आधी त्या समोरच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसू, मग बोलूयात. चित्राने साक्षीला ओढतच तिथे नेले. कॉफीची ऑर्डर देऊन चित्रा बोलू लागली. घरी सगळे छान आहेत ताई. छोटीचेही लग्न झाले. सगळ्यांना तुझी खूप आठवण येते. कशाला खोटे बोलतेस? आईबाबांसाठी तर मी एक कलंकच ठरले ना. साक्षीला एकदम रडू अनावर झाली. नाही ताई, तसं नाहीये. पण एक खरे, तुझ्या निघून जाण्यानंतर आईबाबा खूप नाराज होते. आमचेही शिक्षण त्यांनी थांबवले. ठीक आहे, जे व्हायचे ते होऊन गेले. आता त्याचे काय? तू कशी आहेस? भाऊजी कसे आहेत? सागरचा विषय निघताच साक्षी एकदम आनंदली. सागर खूप म्हणजे खूप चांगले आहेत, तिने अभिमानाने सांगितले. तुझ्यावर प्रेम करतात ना? तिच्याकडे रोखून बघत चित्राने विचारले. प्रेम? अगं, त्यांचे सगळे आयुष्य, त्यांचा सगळा जीव माझ्यात आहे. खरोखरच ते फार चांगले आहेत. मी न बोलताच माझे मन जाणतात ते. त्यांनी मला शिक्षण पूर्ण करायला लावले, सिव्हिल सर्व्हिसच्या परीक्षांना बसवले. म्हणून तर आज मी बँकेत ऑफिसर म्हणून रुबाबात राहते. स्वतःचा छोटासा फ्लॅट घेतलाय. सासूबाई पण फार चांगल्या होत्या. अगदी लेकीसारखे वागवले मला. 2 वर्षापूर्वी त्या वारल्या. अजून आयुष्यात काय हवे असते चित्रा? एक नवरा जो तुमचा मित्र, संरक्षक, प्रशंसक आहे. ज्याने तुमच्या गुणदोषासकट तुम्हाला स्वीकारले आणि जो तुमच्यावर भरभरून प्रेम करतो. मला असा नवरा मिळाला हे माझे मोठेच भाग्य आहे चित्रा. खरंच ताई, खूप बरे वाटलं ऐकून. माझ्या आयुष्यात दुःख फक्त इतकेच आहे की मी आई-वडिलांना दुरावले. क्षणभर साक्षीचा चेहरा दुःखाने झाकोळला. पण लगेच स्वतःला सावरून तिने म्हटले, ते सोड. तुझे लग्न कुठे झाले? घरातली मंडळी कशी आहेत? माझे सासर दिल्लीला आहे. घरातले लोकही बरे आहेत. आता माहेरपणाला आले. छोटी चंदीगडला असते. चित्राने सर्व सविस्तर माहिती दिली. दोघींनी एकमेकींचा निरोप घेतला. वाटेत चित्रा विचार करत होती की ताई खरोखरच भाग्यवान आहे. तिच्यावर प्रेम करणारा नवरा तिला मिळाला आहे. बाबांनी शोधलेला मुलगा ताईला इतक्या सुखात ठेवू शकला असता का? तिचाच नवरा बघितलं तर पैसेवाला आहे, पण गर्व आहे त्याला श्रीमंतीचा. बायकोवर हक्क आहे त्याचा. प्रेम आहे का? तर ते बहुधा नाही. चित्राने वाटेतूनच फोन करून आईबाबांना साक्षी भेटल्याचे कळवले. साक्षीला भेळ फार आवडते, म्हणून एक दिवस सागर भेळ घेऊन घरी आला. त्यावेळी घरात काही मंडळी बसलेली होती.
त्याने प्रश्नार्थक नजरेने साक्षीकडे बघितले. सागर हे माझे आईबाबा आहेत. साक्षीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. सागरने दोघांना वाकून नमस्कार केला. खुश राहा, सुखी राहा, बाबांनी तोंड भरून आशीर्वाद दिला. चित्राने साक्षीबद्दल सांगितले. आम्हालाही पोरीचे सुख हवेच होते. त्यावेळी आम्हाला वाटले होते की साक्षी सुखी होऊ शकणार नाही, पण आता ही ती आनंदात आहे तर आम्हालाही आनंदच आहे. आणखीन काहीही नकोय आम्हाला. बाबांनी सागरला मिठीत घेत तोंड भरून आशीर्वाद दिले. साक्षीचे आईबाबा त्यांच्यासाठी भेटवस्तू, फळे, मिठाई, फरसाण असे बरेच काही घेऊन आले होते. ते जायला निघाले तेव्हा सागर त्यांना पोचवायला बाहेरपर्यंत गेला. बऱ्याच वेळाने तो परत आला तेव्हा साक्षीने म्हटले, कुठे गेला होतास? अगं, तुझे आवडते चॉकलेट आणायला गेलो होतो. आज इतका आनंदाचा दिवस आहे, आनंद साजरा करायला नको का? तिच्या तोंडात चॉकलेट कोंबत त्याने म्हटले. काळ पुढे सरकत होता. तो कधी कुणासाठी थांबतो? मुठीतून वाळू निसटावी तसा भराभर काळ पुढे सरकला. त्या दिवशी साक्षीला ती आई होणार असल्याचे कळले. डॉक्टरांकडून रिपोर्ट घेऊन घरी परतली. सागरसाठी हे सरप्राईज असणार. सागरला किती आनंद होईल. त्याला तर आनंदाने रडूच येईल. येणाऱ्या बाळाबद्दल त्याने किती प्लॅनिंग करून ठेवले. ती घरी पोचली तेव्हा सागर घरात नव्हता. मात्र एक पत्र तो लिहून ठेवून गेला होता. कितीतरी वेळ ती पत्र वाचून सुन्न होऊन बसून राहिली होती. पत्रातले अक्षर सागरचेच होते, पण सागर असे करू शकेल यावर तिचा विश्वास बसेना. प्रिय साक्षी, हे पत्र वाचून तुला खूप दुःख होईल, ते मला ठाऊक आहे. खरं तर मी तुला सोडून जाऊच शकणार नाही, पण तरीही मी तुझ्याजवळ असणार आहे. तू प्रश्न विचारू नकोस. माझ्याकडे उत्तर नाही. केव्हा येईल सांगता येत नाही, पण येईन हे त्रिवार सत्य. गॅरेज तुझ्या नावावर आहे. तिथे काम करणारी मुले तुला सर्वतोपरी मदत करतील. घरही तुझ्याच नावावर आहे. तू माझे सर्वस्व आहेस. आपल्या बाळाची छान काळजी घे. स्वतःची काळजी घे. माझी काळजी करू नकोस. सुखात राहा, आनंदात राहा. मी येतोच आहे. तुझ्यावर प्राणापेक्षा अधिक प्रेम करणारा तुझाच सागर. प्राणापेक्षा अधिक प्रेम करणारा कुठे गेला होता तो तिला सोडून? का गेला? असे न सांगता जाण्यासारखे काय घडले? रडता रडता साक्षी बेशुद्ध पडली. काही वेळाने तिला आपोआपच शुद्ध आली. तिला सावरायला आता सागर नव्हता. ती विचार करून दमली. तिचे काही चुकले का? सागर दुखावला जाईल असे काही तिच्याकडून घडले का? पण उत्तर कशाचेही सापडत नव्हते. तिने बऱ्याच ठिकाणी चौकशी केली. कुणालाच काहीच माहीत नव्हते. 9 महिने तिने कसेबसे काढले. तिलाच ठाऊक नव्हते. 9 महिने उलटले आणि तिने एका सुंदर मुलीला जन्म दिला. 5 वर्ष ती दोघे बाळाची वाट पाहत होती. बाळ जन्माला आले तेव्हा सागर नव्हता. मुलीचे नाव तिने राशी ठेवले. सागरने ठरवले होते ते. 6 वर्ष उलटली. सागर नाही. त्याच्याबद्दलची काही बातमी नाही. आज पुन्हा लग्नाचा वाढदिवस. ती बाल्कनीत बसली होती. सागर येईल अशी आशा होती. एकाएकी मोगऱ्याचा सुंदर वास आला. सागर तिच्यासाठी मोगऱ्याची फुले घेऊन यायचा तेव्हा असा सुंदर वास दरवळायचा. सागर तिच्यासमोर खरोखरच हात पसरून उभा होता. ओंजळीतली फुले त्याने साक्षीवर उधळली आणि तिला जवळ घेण्यासाठी हात पसरले. कोण तू? मी तुला ओळखत नाही. साक्षी. चेहऱ्यावरचे तेच लागवी हास्य, डोळ्यात अश्रू, कातर स्वर. मेली साक्षी. इथे नाही राहत ती. साक्षीला भावना आवरत नव्हत्या. सागरने तिला मिठीत घेतली. प्रथम तिने प्रतिकार केला आणि मग स्वतःच त्याला मिठी मारली. कुठे गेला होतास तू? दुबईला. तिचे अश्रू पुसत तो म्हणाला. दुबईला? कशाला? आश्चर्याने तिने विचारले. पैसे मिळवायला. न सांगता निघून जाण्याजोगे काय घडले होते? मला तुला सुखात ठेवायचे होते. सुखासाठी पैसे लागतात. मी कधी मागितले पैसे? कधीतरी तुला टोमणे मारले पैशावरून? मी तर तशी सुखातच. नाही साक्षी, माझ्या लक्षात आले होते की तुझे आईवडिलांकडे जाणे येणे सुरू झाल्यावर तुला आपली गरिबी जाणवू लागली होती. त्यांच्याकडून मिळणाऱ्या महागड्या भेटवस्तू घेताना तुला संकोच व्हायचा. कारण परत तेवढाच तोलामोलाचा आहेर आपण करू शकत नव्हतो. तुझ्या घरच्या कार्यक्रमांना जायला तू टाळाटाळ करायचीस. कारण तिथे सगळेच नातलग, परिचित, श्रीमंत असतात. मला वेळ नाही, जमणार नाही म्हणून तू टाळत असायचीस. हे सगळे मला कळत होते. तुला आठवते आईने दिलेली निळी साडी? ती 40,000ची? हो, तीच. ती नेसून तू मला विचारले होतेस, कशी दिसतेस? खरं तर तू कायमच मला सुंदर दिसतेस, पण त्या दिवशी तुला मिठीत घेताना मला ती साडी बोचत होती. मला एकदम मी फार छोटा आहे, खुजा आहे अशी जाणीव झाली. अशी साडी या परिस्थितीत मी तुला घेऊन देऊ शकत नाही हेही मला समजले आणि मी अस्वस्थ झालो. माझ्या साक्षीला तिच्या नातलगांमध्ये ताटमानेने कसे वावरता येईल याचा विचार करू लागलो.
एक दिवस एका मित्राने म्हटले, तो मला दुबईला भरपूर पैसे देणारी नोकरी मिळवून देऊ शकतो. म्हणून मी दुबईला गेलो. तिथे मी भरपूर पैसा कमवलाय साक्षी. आता तू तुझ्या नातलगांसमोर गर्वाने आपले वैभव दाखवू शकतीस. मोठा बंगला, झगमगीत गॅरेज, सगळं देईन मी तुला. अरे पण निदान मला सांगून जायचीस. सांगितले असते तर तू जाऊ दिले असतेस. तू तर हेच म्हणाली असतीस, मी सुखी आहे, आनंदात आहे, मला काही नको. पण मी तुला गेल्या काही वर्षात फारच दुःख दिले. तू म्हणशील ती तू देशील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. फक्त मला क्षमा केली एवढेच म्हण प्लीज साक्षी. त्याने तिचे हात आपल्या हातात घट्ट धरून ठेवले होते. तेवढ्यात त्याचे लक्ष टेबलवर ठेवलेल्या फोटो फ्रेमकडे गेले. त्याने आश्चर्याने साक्षीकडे बघितले. आपली मुलगी आहे. साक्षीने हात सोडवून घेत म्हटलं, राशी नाव ठेवलेस ना हिचं? त्याच्या चेहऱ्यावर तेच मनमोहक हास्य होते. तुला इतकी खात्री होती? साक्षीनेच आता आश्चर्याने विचारले. खरं तर स्वतःवर माझा जेवढा विश्वास नाहीये तेवढा तुझ्यावर आहे साक्षी, असे म्हणत त्याने तिला मिठीत घेतले.